आणि अमोलला देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज. अमोल आपण देखील या. भूषणजी निरगुडे साहेबांकडून अमोलला एक कॅश प्राइज आहे 200 रुपयासाठी. कदाचित ती कॅश झाली असेल तर 400 रुपये भेटले असते. चला अमोल यायचंय आपण. मॅच चालू करायची पंच आपण. चालेल चला आपण. अमोल थोडासा बिझी आहे, त्याला कॅश प्राइज आपण देऊया. ऑन गोईंग मॅच कडे वळूया, जिथे मात्र एका बाजूला संघ आहे दूध आणि ब आणि बंटी शेट पुरस्कृत पेंदर घोळ संघ आपण आता पाहणार आहोत. आणि जशी मात्र मॅचला सुरुवात होईल करूया मायक्रोफोन वरती परिवर्तन. आणि याच विभागातील एक अत्यंत नामवंत टॅलेंटेड समालोचक आमचे अत्यंत जवळचे मित्र यश पवार यांचा ऐकूया आवाज. थँक्यू सो मच. आणि या मॅच नंतर सेकंड राऊंड असणार आहे कोथोरेवाडी आणि यस माफी असावी बोरीची वाडी आणि आई एकविरा डोनेवाडी संघामध्ये यानंतरची मॅच असणार आहे. नाव ओव्हर टू यश पवार. हॅलो थँक्यू प्रबुद्ध कांबळे यांचा आवाज या मॅचचा अगोदर तुम्हाला ऐकायला मिळाला. भरपूर चांगलं समालोचन याच विभागातून सातत्यानं अनेक टुर्नामेंटमध्ये त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळत असतो. त्यांचा देखील करूया त्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक आभार. जाऊयात ऑन गोईंग मॅचच्या दिशेनं, ज्या ठिकाणी आपण पाहतोय जय दुर्गा माता क्रिकेट संघ पेंडरघोल अगदी आपण पाहतोय सन्माननीय बंटी शेठ दाभाडे यांच्या माध्यमातून पुरस्कृत गेलेला हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. सध्या त्या संघासाठी पारितोषिक देखील लाभलं गेलं. प्रत्येक बाउंड्रीसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज नक्कीच देण्यात येईल. परंतु सध्याच्या स्थितीचा विचार केला तर सुरुवात थोडीशी कठीण अवघड आपल्याला पाहायला मिळते, कारण 3 बॉलचा खेळ संपला गेला. 3 बॉलवरती 1 गडी बाद आणि फक्त एक धावा तुम्हाला पाहायला मिळत्या. गोलंदाजाचा विचार केला, गोलंदाज सूरज सध्या मैदानामध्ये पॉवर प्लेचा पहिलं P1चं षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला. 4 षटकांची ही लढत पाहायला मिळेल. येणाऱ्या 24 बॉलमध्ये कमीत कमी 45 ते 50 धावांचं टार्गेट कदाचित पेंडरघोल संघाला लावणं फार महत्वाचं असेल, कारण या अगोदरचा सामना देखील आपल्याला पाहायला मिळाला. घरचा संघ होता आई एकविरा क्रिकेट संघ डोनेवाडी, त्यांच्या विरोधात कोतेरीवाडी संघ. नक्कीच घरच्या आयोजनामध्ये केलं असताना भरपूर चांगला खेळ डोनेवाडी संघाने केला आहे आणि पहिला सामना जिंकला जरूर. परंतु त्यानंतर या मॅच नंतर नेक्स्ट मॅच देखील तुम्हाला पाहायला मिळेल डोनेवाडी विपक्ष माऊली 11 बोरीची वाडी संघ. त्यामुळे दोन्ही संघांच्या खेळाडूंना विनंती असेल आपण कुठेही जायचं नाहीये. या मॅच नंतर तुमची मॅच लगेचच लागणार आहे. 4 बॉल आतापर्यंत धावा फक्त एक तुम्हाला पाहायला मिळेल. सध्या गोलंदाज हावी ठरतोय बॅटर वरती. सूरज गोलंदाजाचं नाव सध्या नाव गाजवतोय. बोल बाला भरपूर चांगला तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहतोय बंटी शेठ दाभाडे यांच्या माध्यमातून पुरस्कृत गेलेला हा संघ जय दुर्गा माता पेंडरघोळ. प्रत्येक बाउंड्रीसाठी त्यांना 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. चौकार असो वा षटकार असो, प्रत्येक चौकारासाठी 500 रुपये आणि षटकारासाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिला जाईल. जितके षटकार तितके पारितोषिक अगदी कमवताना तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु यावेळेस लाईन लेन भरपूर चांगली आहे. षटक समाप्तीचा इथून आपल्याला पाहायला मिळतोय. पंच अनंत गावंडे यांचं सिग्नल उवेद गाझे आपल्याला पाहायला मिळतात मुख्य पंचांच्या भूमिकेत. लीग पंचांच्या भूमिकेत अनंत गावंडे तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी भरपूर चांगली पंचगिरी कालच्या रजनीमध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळाल्या. तेच पंच आजच्या रजनीमध्ये देखील पाहायला मिळतात. भरपूर चांगली कामगिरी दोन्ही पंचांच्या माध्यमातून सातत्याने अनेक टुर्नामेंटमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. याही टुर्नामेंटमध्ये भरपूर चांगली कामगिरी कालच्या दिवसात देखील पाहायला मिळाल्या, आजच्या रजनीमध्ये देखील पाहायला मिळत्या. खरं तर भरपूर चांगली स्पर्धा डे नाईट फॉर्मॅटमध्ये भरवली गेलेली स्पर्धा. भरपूर अगदी मेहनत या स्पर्धेसाठी. खरं तर फाट मेहनत शोएबजी शेख असेल. अगदी जवळपास जर क्रीडांगणाचा विचार केला तर काही ठिकाणी थोडीसं खराब बाजू देखील क्रीडांगणाची होती, परंतु आम्ही स्वतः देखील पाहिला
काही ठिकाणी जिथे खड्डे होते त्या ठिकाणी देखील भर घालण्यात आल्या, त्यामुळे त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. कोणत्याही खेळाडूला दुखापत होऊ नये यासाठी भरपूर चांगल्या क्रीडांगणाची उपलब्धी त्यांनी करून दिल्या. त्यांचं करावं तितकं कौतुक फार कमी असेल असं शोएब शेख यांचं व्यक्तिमत्व, तंदर ओंकारजी पारधी यांचं देखील कौतुक करावं लागेल. अनेक संघ त्यांच्या माध्यमातून जमा करण्यात आल्यात. खरं तर यासाठी मोलाचा वाटा लागलाय ते आमचे अनंत गवंड असतील, त्यानंतर विनायक गोरे यांचं देखील आभार करावं लागेल, मॅन फ्रॉम पिंपळी. त्यानंतर जे या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार तुम्हाला पाहायला मिळते सन्माननीय किरणजी शेलार. त्यानंतर खऱ्या अर्थानं या सर्व सामन्यांच्या मागे ज्यानं मोलाचा आर्थिक सहकार्याचा वाटा ज्यानं निभावला आहे ते सन्माननीय रोहितजी कुऱ्या यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करावं लागेल. नक्कीच षटकार आलाय. तर देखील भरपूर चांगलं संगीत सातत्याने ऐकवतात, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि आभार करतो. ज्या फलंदाजांना षटकार लगावला फलंदाज नितीन, त्यासाठी 500 रुपये 1000 रुपये जरूर आहेत, परंतु जर बॅक टू बॅक 2 षटकार लगावले तर तब्बल 5000 रुपयांचा कॅश प्राइज दिला जाईल नितीन याला. ते मात्र बंटी शेठ दाभड यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ आहे, त्यांच्याच माध्यमातून आता 3 षटकारासाठी तब्बल 5000 रुपयाचा कॅश प्राइज. आणि की ज्या या स्पर्धेसाठी ज्यांच्या आवाजाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, खरं तर आदिवासी टेनिस क्रिकेट विश्वामध्ये भरपूर नाव ज्यांना गाजवलं, कमी काळामध्ये कमी वेळामध्ये मनावरती अधिराज्य करणारं असं नाव ते म्हणजे योगेशजी वाघ. त्यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. अगदी नक्कीच त्यांचा आवाज तुम्ही सातत्याने ऐकला असेल, सुपला शॉट, आणि त्याच नावानं खरी प्रसिद्धी मिळाली गेली आहे आणि तोच आवाज तुम्हाला थोड्याच वेळात ऐकायला मिळणार आहे. अगदी बॅकस्टेजला तुम्ही त्यांना पाहू शकता. खरं तर आपण आलात, आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. विनंती असेल योगीची वाघ सरांना या व्यासपीठावरती तुमचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे आणि शोएबजी शेख यांच्याशी तुम्ही संपर्क करायचा. पुन्हा एकदा जाऊयात मॅचच्या दिशेनं. व्हॉट अ शॉट, काय फटका सजवलाय, मागचा पाय वाकवला, षटकार दाखवला. पहिल्या षटकामध्ये जो शांत संयमी खेळ पाहायला मिळत होता पेंटरगोल संघाचा, तो मात्र दुसऱ्या षटकामध्ये वाऱ्याशी वार्तालाप करत असताना सातत्यानं फटकेबाजी सजवतोय फलंदाज नितीन. आलेला हा कणकणी षटकार. व्यासपीठावरती उपस्थित बंटी शेठ दाभाडे यांच्या माध्यमातून प्रत्येक चौकारासाठी 500 रुपये, त्याचबरोबर प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आतापर्यंत जर विचार केला तर 2 षटकार 1 चौकार लगावले गेलात. आणखीन भलं मोठं पारितोषिक, तब्बल 3 षटकार आणि तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. नक्कीच आपण पाहतो व्यासपीठावरती सन्माननीय आदरणीय योगेशजी वाघ सरांचं आगमन झालं, त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. खरं तर त्यांनी वेळ दिला होता, त्या वेळेवरती ते उपस्थित झाले, त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक स्वागत करूयात. ऑन साईडला फटका चांगला आहे, सीमारेषा लगत अगदी तैनात खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव या चेंडूवरती असेल. आतापर्यंत या षटकामध्ये अगदी आपण पाहायला गेलं तर 4 बॉल फेकल्यात नारायणनं, तब्बल 17 धावा इथून खर्च केल्यात. अजूनही शेवटचे 2 बॉल आहेत, एखादा मोठा फटका आला तर मात्र आणखीन महागडे षटक पाहायला मिळेल. थोडेसे नाराज आहेत बलिराम वरती नितीन, कारण त्यांना ठाऊक आहेत 6 बॉल त्यांना फेस केल्यात. 18 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. दुसऱ्या बाजूला बलिरामचा विचार केला तर 4 बॉल त्याने डॉट फेस केल्यात. दुसऱ्या बाजूला 6 मध्ये 18 तर एका बाजूला 4 मध्ये अद्यापर्यंत खातं ओपन नाही आहे, त्यामुळे निश्चित निराशा व्यक्त करणं साहजिक. 5व्या बॉलवरती इथून विकेट आलाय. जवळपास 1 षटक निर्धाव पाहायला मिळेल ते म्हणजे बलिरामच्या माध्यमातून, कारण 5 बॉल त्यानं वैयक्तिकरित्या डॉट स्वरूपाचे फेस केल्यात. आता 12 बॉलचा खेळ संपला गेलाय. 18 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. अजूनही 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. या येणाऱ्या 12 बॉलमध्ये किती धावा बनल्या जातील, रेग्युलर पोल मधला
पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला बंटी शेठ दाभाडे यांच्या माध्यमातून पुरस्कृत गेलेला हा संघ जय दुर्गा माता पेंडरगोल, त्याच्या विरोधात संघ तुम्हाला पाहायला मिळेल दोधानी ब. वापर केला जाईल. स्टाईल हॅलो हॅलो याचा आवाज कर ना. हॅलो 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 चेक. हॅलो. यावेळेस हा बॉल शरीराचा वेध घेतला गेला. या अगोदरच्या पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत पाहायला मिळालं मंगेशच्या माध्यमातून. अगदी मंगेशच्या विरोधात नितीनच्या माध्यमातून 8 बॉल आता 22 धावसंख्येवरती. सध्या जर विचार केला पेंडरगोल संघाचा तर वैयक्तिकरित्या जी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 22 ती संपूर्ण नितीनच्या माध्यमातून एकवटली गेल्या. त्यामुळे भरपूर चांगली फलंदाजी. यावेळेस फटका फसला. लॉंगॉनचा खेळाडू पुढे सरसावलाय. कोणत्याही प्रकारची चूक घडत नाहीये. जी विकेट हवी होती ती आता मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळेल. फटका फसला होता. सोप्पा झेल कॅरी करत असताना मिळाला गेल्या विकेट. फलंदाज होईल बाद. कमबॅक केला मंगेश याने. फटका फसलाय पुन्हा एकदा, परंतु खेळाडू नाहीये, दूरवरून प्रवास करतायत. तो परत एकदा कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. तू मम्या दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती. डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर केला परंतु मिस होताना पाहायला मिळतोय. त्यामुळे 2 धावा या सहजरित्यानं कंप्लीट केल्या जातील. खरं तर थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. अगदी कॉलिंग हे थोडंसं चुकीचं राहिलं होतं. अनेक वेळा आपण म्हणत झालो क्रिकेटमध्ये जेव्हा 2 फलंदाज बॅटिंग करत असतात त्यावेळेस त्यांच्या 3 वर्डमध्ये तालमेल फार महत्त्वाचं असतं. ते 3 शब्द म्हणजे येस, नो आणि वेट. या 3 शब्दांवरती भर देत असताना कशा प्रकारे कॉलिंग करतात त्यावरती खरं तर रनिंग बिटवीन द विकेट ओळखले जात्या. ते तालमेल थोडंसं खराब जरूर पाहायला मिळालं होतं परंतु तिथे सहजरित्याने 2 धावा एकवटल्या. तदनंतरचा हा बॉल इथून आपण पाहतोय व्हाईट बॉल आहे. खराब धावा. खरा चेंडू फेकत असताना धावफलकावरती 25 रन. स्टेप आउट करून पुढे सरसवून येण्याचा प्रयत्न होता. व्यवस्थित बॅटवरती आला नाही. एक धाव कंप्लीट. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु इथून पाहावं लागेल पंच काय डिसिजन देत आहेत. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते रनआउटसाठी. 1 धाव तर कंप्लीट आहे परंतु दुसऱ्या धावेसाठी रेफर केला जातोय. रनआउटचा चेक केला जाईल.
तिसऱ्या पंचांचा डिसिजन आलाय. इथून फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद असेल, कारण भरपूर दूर राहिले गेल्यात. पुन्हा एकदा तेच कॉलिंगचं चित्र तुम्हाला पाहायला मिळालं. रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी खराब, त्यामुळे इथून रनआउटची विकेट मैदानाच्या बाहेर. एक धाव तर कंप्लीट असेल, परंतु दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद झाल्यात. नक्कीच भरपूर दूर शंका नाही या. खरं तर हा उद्याच्या दिवसातील संघांसाठी खरं तर सूचना, कारण आजच्या दिवसामध्ये देखील डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा होती. आजचा दिवस देखील खरं तर उशिरानं सुरुवात झाला. कदाचित काल सांगण्यात आला होता जवळपास संध्याकाळी 6 वाजता पहिला चेंडू पडेल, परंतु आज देखील जवळपास 8:16 पहिला चेंडू पडला गेला. त्यामुळे 2 तास उशिरानं ही नाईट रजनीची स्पर्धा सुरुवात झाल्या. नक्कीच त्यामुळेच डिसिजन दिला गेला. धावफलकावरती 26 आहेत. 3 षटकांचा खेळ संपला. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक मैदानामध्ये पाहायला मिळतोय. त्यामुळे आयोजन कमिटीच्या मदतीतून आज एक षटक कमी देखील तुम्हाला पाहायला मिळेल. कदाचित उद्या देखील अशाच प्रकारे उशीर झाला तर उद्या देखील कमी षटकांचे सामने तुम्हाला पाहायला मिळतील, यात मात्र शंका नसेल. कालच्या रात्रीचा विचार केला तर जवळपास 5:30 वाजता कालच्या रजनीचा दिवस संपला गेला. त्यामुळे आजच्या दिवसात तरी लवकरात लवकर सामने कव्हर करणं फार महत्त्वाचे असतील. 26 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती संजय, स्ट्राईक एंडवरती दीपक. स्लोवर गतीनं फेकलाय, फसवलं जात आहे. डॉट बॉलची सांगता. धावफलकावरती 27. एक लेग बायची ही धावफलकावरती ऍड केली जाईल. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या सत्रामध्ये. 27 धावा फक्त आणि फक्त पाहायला मिळतात. थोडंसं टार्गेट कमी पाहायला मिळतं की काय. भरपूर चांगली फलंदाजी नितीननं केली जरूर, परंतु तदनंतरचे सर्व फलंदाज थोडीशी निराशाजनक फलंदाजी करतात. दुसऱ्या बाजूला दोद आणि ब संघ भरपूर चांगली कामगिरी करतोय, भरपूर चांगली गोलंदाजी करत असताना फक्त दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च झाल्यात. परंतु या षटकामध्ये आतापर्यंत धावा खर्च झाला नाहीये. 3 बॉलमध्ये फक्त आणि फक्त एकच धावा खर्च केले, एक धाव लेग बायचे. त्यामुळे धावफलक 28-28 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. शेवटचे 3 बॉल आहेत. या 3 बॉलवरती कमीत कमी एखादा षटकार येणं फार महत्वाचं. जे टार्गेट तुम्हाला सध्या 30 ते 35 धावेपर्यंत पाहायला मिळते, ते कमीत कमी 40 धावसंख्येवरती मजल मारू शकतं. आणि यावेळेस ते चित्र पाहायला मिळतं. सरसावले होते, पुढे सरसावून ऑन साईडला खेचायचा प्रयत्न केला आणि बॉलला पाठवलाय धन करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळाले तर 4. धावफलक वेगानं फ्लाय झालंय. 4 धावांना पुढे सरसावतं. डायरेक्ट जाऊन पोहोचतंय ते 32 या आकड्यावरती. स्टेप आउट झाले होते. ऑन साईडला खेचायचा प्रयत्न. चेंडू चाललाय अगदी डीप मध्ये. खेळाडू उपस्थित आहेत. फाईन लेग वरून पुढे सरसावत आहेत. 2 धावा तर कंप्लीट केल्या. 2च धाव्यावरती
थांबवलं जातं. खरं तर तिसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला होता नॉनस्ट्राईक इनवरतून जयेशने, परंतु मानस होतं, धाडस होत नव्हतं. त्यामुळे 2च धावेवरती समाधान मानत असताना धावफलक हे 34-34 या आकड्यावरती. आता शेवटचा एक बॉलचा खेळ शिल्लक घ्या. टार्गेट किती धावांचा सेट केलं जाईल हे या चेंडूवरती निर्भर तुम्हाला पाहायला मिळतं. चला नेक्स्ट मॅच डोनेवाडी आणि त्याच्या विरोधात माऊली 11 बोरीची वाडी. दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना असेल. इथून झेल ड्रॉप होता बळीरामच्या माध्यमातून. इथून हा झेल ड्रॉप झाला. 2 धावा तर कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, ती धाव देखील कंप्लीट. इथे घडतंय काय, बॉलची फेकाफेक आणि अगदी आपल्याला पाहायला मिळतोय जवळपास दोन्ही बॅट्समन सोबत धावतात. आता पंच देखील प्रश्नचिन्ह निर्माण असतील, कदाचित धावा तरी धावल्यात किती, कारण दोन्ही फलंदाज सोबत धावत होत्या. यस, 4 धावा असतील, 5 धावा असतील. भरपूर चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावा धावत होते की दोघांमध्ये रनिंग चालली होती हे चित्र समजलं नाही, परंतु पंचांनी सांगितलं इथून एकंदरीत 5 धावा असतील. ज्या ठिकाणी विकेट आली असतील त्या ठिकाणी 5 धावा असतील. चला नेक्स्ट मॅच दोन्ही कर्णधार माऊली 11 बोरीची वाडी आणि त्याच्या विरोधात हा एकविरा क्रिकेट संघ डोनेवाडी. या दोन्ही संघांमध्ये हा एक्स्ट्रा पोलचा एक सामना जिंकून दोन्ही संघ पुढे सरसावल्यात, दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाल्यात. आता दुसऱ्या फेरीमध्ये कशा प्रकारे लढत आपल्याला पाहायला मिळेल, मी विनंती करतो व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय बंटी शेठ दाभाडे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. 5 धावा ऍड केल्या गेल्या धावफलकावरती. 39 धावा या धावफलकावरती. 40 धावांचं टार्गेट आता येणाऱ्या 24 बॉलमध्ये इथून आपल्याला पाहायला मिळेल. चला डोनेवाडी संघाचे कर्णधार देखील आलेत, बोरीचीवाडी संघाचे देखील कर्णधार उपस्थित झालेत. 3 षटकांचा सामना असेल याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची. बंटी शेठ दाभाडे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो नाणेफेकीचा कौल केला जातो. कदाचित बोरीचीवाडी संघानं कॉल केला होता छापा आणि नाणेफेकीचा कौल देखील जिंकला गेला. त्यांच्या माध्यमातून डिसिजन फलंदाजी असा निर्णय घेतला आणि आता क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं जातं. ते डोनेवाडी संघाला नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल एक्स्ट्रा पोल मधील दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना. सहाव्या रनला रनआउट झालाय फलंदाज दीपक. त्यामुळे 5 धावा या कंप्लीट केल्या गेल्यात. त्यामुळे या 5 धावा जरूर धावफलकावरती ऍड होतील.
12वा खेळाडू देखील दोन्ही संघाची उपस्थिती आहेत त्यांनी देखील चेक केला, त्यामुळे कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही याची पूर्ण दक्षता आयोजन कमिटीने घेतल्या. त्यामुळे भरपूर चांगल्या पंच वगैरे देखील पाहायला मिळाले. 5 धावा धावफलक पाहायला मिळाल्यात. 39 धावसंख्येवरती मजल मारत असताना आता 24 बॉल विजयासाठी 40 धावसंख्येची गरज. लगेचच आपण करूयात मायक्रोफोन मध्ये परिवर्तन. ज्यांच्या आवाजाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, आदिवासी टेनिस क्रिकेट मधील एक बुलंद आवाजाची तोफ. खरं तर त्यांच्या समालोचनामधून सातत्याने अनेक प्रेक्षकांना खेळाडूंना हसवण्याचं काम केलं जातं. हसवणं भरपूर कठीण असतं, परंतु तेच काम ज्यांच्या माध्यमातून केलं जातं तेच आमच्या आजच्या रात्रीचे साथी समालोचक सन्माननीय योगेशजी वाघ सरांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू यश पवार सर, ज्यांचा आवाज खऱ्या अर्थानं आपण ऐकतोय. त्यांचा संघही खेळताना पाहायला मिळेल. आणि एकविरा क्रिकेट संघ डोनेवाडी आयोजित दोस्ती चषक 2026 हा दैदिप्यमान सोहळा जो आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने भव्य दिव्य ही क्रीडा स्पर्धा, भव्य दिव्य हे आयोजन. सोहिलबाई यांना आज थोडंसं टेन्शन आलं असेल, फोन लागत नाही, पोचतात की नाही, परंतु ड्रायव्हर नवीन कसा तरी घाबरत आलू हिसा बाय बाहेर. कन्यादान करस महा, ज्या देवाचं नाव. झाली सुरुवात. पहिलाच बॉल आला, ट्राय बॉल टिकला. चला हरकत नाहीये. आता मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल पहिला चेंडू खराब आला. एक्स्ट्राच्या स्वरूपात संघाचं खातं खुलं झालेलं आहे. खायला मिळते भाकरी दर काल करू चाकरी रॉक बॅटोक. पुलटास बॉल समोर फटका कॅप मध्ये आणि यावेळेस मात्र हात में नाही दांडू तो क्या करेगा पांडू, कोमत गया धोंडू फोर. केसामध्ये गजरा आणि गावभर नजरा. आता डीजे वाल्याला पण बघा, डीजे वाला पण म्हणतो खुशी खुशी. बंटी शेठ ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक, ते म्हणजे पेंडर गोल्ड टीमच्या गोलंदाजसाठी. चला धावसंख्या धावफलकावरती 5 हांड 5 तटा 5 चमचा 5 रन ओम भट 100 कन्यादान. 5 धाबा धावफलकावरती. पहिला बॉल खराब आला, दुसऱ्या बॉलवरती चौकार आला. पुढील चेंडू. पुढच्या मॅचसाठी दोन्ही टीमनं सज्ज राहायचं. टीम माऊली 11 बोरीचीवाडी आणि टीम डोनेवाडी आपापल्या निर्णयावरती आपण ठाम राहायचंय. लगेच हा सामना संपला की ते एका साईडनं मैदानाच्या बाहेर येतील, आपण एका साईडनं मैदानात दाखल व्हायचंय. याही वेळेस हो फटका, पण आता खोपड्याला फिल्डर आहे, तोटका सारखा धावलाय. तोपर्यंत खालच्या आळ्याचा गडी वरच्या आळ्याला गेला, वरच्या आळ्याचा गडी खालच्या आळ्याला आला. बॉल का पोच होतो. धन झाली काउंडिया. 1.5 बाउंड्री 1.5 काय सांगायचंय. मस्त बेमटे देटापासून लायला, पण बॉल का पोच होतो. बॉल इजा कणून कुथून 2 धावसंख्या धावफलकावरती 7. ज्यांची लग्न नाही जमली त्यांना पोरीना दिला धोका, त्यांचा झाला घात. अजून बनवायचे आहेत बकीत. पुढील चेंडू. खोसऱ्या बॉल उदाक बोलून मारायचा उदाक. हो बस चापाचापी सुरू झाली. हीच तर खरी मजा आहे. चापाचापी झाल्याशिवाय कसा देवाचं नाव निघाल. धावसंख्या धावफलकावरती 8 2 बोकडे 1 पाठ. कार्यक्रम झाला सपाट. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या धावफलकावरती रॉक बॅटोक मध्ये लागले 8. स्ट्राईक एंडवरती यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे मंगेश आपल्याला पाहायला मिळतोय. आमचा देवा आवटे. काय सांगायचं, मला वाटलं देवाचा आहे तेव्हाच त्याचं नाव घेतला, पण तो गायब आहे. बाळा भस्मा ओम भट स्वा भस्मा. काय सांगायचं असा कार्यक्रम मध्ये काय माहित आहे का. बोकड जेला चराये आणि बकरी जेली मरायले. काम फिट. बॉल जेला मारायला पण काय सांगायचं, दांडी जेला उडवायला. कार्यक्रम फिट झाला. गडी आऊट. फलंदाज बाद. मंग्या त्याला चावल्या 1.5 किलो मुंग्या. मंगेश बाद. प्रति ओव्हर मागे 5 मिनिटाचा वेळ आहे. डीजे वाले कासरा खेचा, गाड्या खेचा.
प्रति ओव्हर मागे 5 मिनिटाचा वेळ आहे, जास्तचा वेळ आपण घ्यायचा नाहीये. तुम्ही जर 3 षटकामध्ये 15 मिनिटं बरोबर कंप्लीट करायचे, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये आपल्यावरती पॅनल्टी जीएसटी लागू शकेल. एक टायमाला आयटमला जीएसटी लागली तर परवड येते, मॅचेत पॅनल्टी नको. थँक्यू डीजे, जे मुक्का डीजे येऊन. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 8 धावा धावफलकावरती आणि यावेळेस मैदानाच्या आतमध्ये डीजे राजा. यस, रुको रुको, तो डीजे राजा आहे, तो बॅट्समन. काय आजारी आलं झाला, आजार त्याला झाला आणि उपचार याला केलं. यस, ओम भटसवा वाईट, त्याचा डीजे आहे, त्याचं नाव राजा आहे, मग डीजे राजा केला. डीजे वाला टेन्शन नको जावं का, मग आजचा दिवस आहोत, आजच्या रात्रीचा मुंजा, उद्या काय उतारा होईल माझा. धावसंख्या धावफलकावरती पहा, 1 किलो तांदूळ, 2 किलो गहू आणि चंगळ्या बोले धावसंख्या 9. यस, डेंगा पडीत बॉल हिटला तो आवाज नाही, आपले बॅटीत पावर नाही, पण बघा तंगड्या बस अख्खा गाव मामाचा पण काय नाही कामाचा, भाषा बिना लग्नाचा तो भटसवा, चापा चापी बेडूक चापी पहा. यस, त्याचबरोबर सोनू आगिवले सर देखील उपस्थित होत आहेत. मला वाटतं त्यांचाही संघ आज खेळताना पाहायला मिळणार आहे. उत्कृष्ट समालोचक, उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि निश्चित या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचंही सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. चला पंच सध्या पहा, काहीतरी पॅरासिटामॉल द्या, उपचार सुरू करा, नाही तर मग एक सरा सोनोग्राफी रेडी आहे, फटाफट फाडून जे आलं. काय म्हणता? यस, काय नाही म्हणत, पंच मस्त स्टंप ठोकतात. म्हणजे पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. अर्थात इथे धावा कंप्लीट होतील. या बॉलवरती 2 पहा. आजकाल कोणाचा काय चालत, कोणाचा काय चालत. टेरिसो बघा कसा गडी, कसा पबजी येडावलाय बघा. बघा नाद करती काय, मोबाईल हातात घ्यावाच लागतं. ढुशुम 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 ढुशुम. चला, शेवटचा बॉल बाकी आहे या षटकामधील. चला, शेवटचा बॉल. धावसंख्या धावफलकावरती 11. सासऱ्याला सांगा द्या आम्हाला हुंड्यात 7-8 बकऱ्या. हो समोर फटका मीठ. हो हो, फिल्डर होता पण काय म्हणतात, त्याच्या डोक्यावरून कार्यक्रम फिट केला. खाव पका मीठ गडी हो नीट. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पुढले 4 धावेनं फिट. आता धावसंख्या धावफलकावरती 15 वांगणीमध्ये झालेले आहेत. डोंबिवली अर्धा किलो वागठी बंदरात, ती पण स्वस्त. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचेल ती म्हणजेच पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 15, शेवटचे 18 बॉल 25 धावेची गरज. 18 बॉल 25. चला, प्रति ओव्हर मागे 5 मिनिटाचा वेळ आहे, जास्तचा वेळ नाही, आपण याची नोंद घ्या. नाही तर आयोजक डिझेल भरून कंगाल व्हायचं. शेवटच्या दिवशी मग त्यांचे तोंडाव देखा भेटल. हो, पाणी डौरा आटला आमचा, 2 वरीत भेटेल ना गड्या. रुको रुको जरा रुको. मला वाटत 100% काय तरी अंगार घेऊन चाललाय, असाच काय तर मॅटर आहे. थांबा थोड्या वेळानं सांग द्याव पाहिजे. यस, इसे कहते हैं सूरज. यावेळेस स्ट्राईक एंड होती सूरज गोलू दोदानेचा. सूरज यावेळेस स्ट्राईक एंड होती. झाडा जुडा आडिया बांध्याचा गुडगुडीत डांगरासारखा गोल गरगरीत फलंदाज. स्ट्राईक एंड वरती सूरज. तर गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहू शकाल दीपक. दीपक तयार आहे. 18 बॉल 25 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायचे आहेत. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. शेंडी धाव नाही तर मुंडी धाव, नवरा मरो नाही नवरी मरो, वराड्याला जेवाय मिळो. पण आजकालची प्रथा वेगळी. पत्रिका भेटते गड्याला 7 जेवाय जाता 60 मालक होतो सपाट. चला चला बाबा, पेंटर गोळवाल्या ज्या देवाचं नाव, कार्यक्रम करा सुरू. बराच टाइम झाला, गडी बू दुरून आला, काय करतील ते. चला, दीपक तयार आहे. षटकातील पहिला बॉल हाताळण्यासाठी समोर सूरज तयार. ओहो, समोर एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आलेला आहे. तोटका सारखा धावला, काय झालं मस्त पायापड ते बॅट्समॅनचे पायापड. काय भुलाय जाय उला तर नाही तर काय झालं, राजा ढेंगा पडी शिराजी बारी, सांभाळून राहा. एक सिंगल आलेली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल याचा चेहरा भोळा. धावसंख्या धावफलकावरती 16. परंतु काय सांगायचं आहे सांगच नाही पुढचा ना, एक बार विकीव तशी रेट पडली ती हरकत नाही. 16 धावा.
हो नाही बॉल मारूच नको मट्यान, काल जुलाब लागलेल त्याला. अडीच गोड्या दिल्या त्याचा बॉलाला, अडीच. नाही काय सांगायचं आहे, काय चाललेलं आहे. हो एक सिंगल आलेली आहे. एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या धावपळकोटी 17. सासऱ्याला चावला कुत्रा, त्याला गवणीत नेऊन उतरा. धावसंख्या धावपळकोटी रोख बॅटोक मध्ये 17 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 सुरू आहे. पा आमचा डीजे वाला मस्त आहे गाणी हो. आणि या वेळेस देखील हो आधी वाकला नंतर ठोकला, तो पण रेखला. तो काय साधा गडी आहे का, डांगरासारखा गोल गरगरीत आहे. आला फॉक कंदेला चेंडू, ठोक कंदेला, ठोक डीजे. धावा गामड्या तो नियम आहे ना, ओवऱ्यात जाऊन नाचाय नाही स्टंपच्या पाठीमागी. कसा काय व्हाय सांगा ना, गडी उड्या मारता हो तसाच आहे ना. हा गड्या हो मगी जाऊन उड्या माराय ना हो, काय व्हाय त्या गोटे होत निघायन घाला. धावसंख्या आता 21 धावा धावफलकावरती आहेत. ओहो यावेळेस देखील समोर फटका गॅप मध्ये. काय सांगायचं आहे, खालच्या आलेला आहे राजा, पण काय सांगायचं तिकडे बॅट्समन घेतलाय सूरजना वाजवाय बाजा. ढमटडोकून 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 4. सन्मान्य संजय दादा नितोरे यांचं शुभागमन झालेलं आहे. तुमचं सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. बाळा जास्त कॅमेरा मारू नको, धूळ खाऊन धन झाली. चला लागोपाठच्या 2 चौकार येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 25 धावा. शेवटचे 2 चेंडू या ओव्हरमधील बाकी आहेत, अर्थात 14 बॉल 15 ची गरज आहे. 14 चेंडू 15 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या आहेत. बनल्या जातील का, गोलंदाज सज्ज होतोय. हो हो एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, क्षेत्ररक्षण कमालीचा झालेला आहे. आता एक सिंगल आलेली आहे. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. 13 बॉल 14 ची गरज. 13 बॉल 14 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायचे आहेत. राजा सिंगल गाडी डबल इंजिन राजा 7 बॉल 17. बॅटिंग करतोय तो म्हणजे सूरज. हो यावेळेस देखील मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता, फटका मारलाय, फिल्डर वाकून आलाय, तो परत खालच्या आळ्याचा गडी वरच्या आळेला. गावाचं नाव आहे यांचे धोदानी, बॉल मारतात ते पण नुसतं धनाधनी 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 धनाधनी. कारण धावसंख्या धावफलकावरती आता 27. 12 बॉल 13 ची गरज. 12 बॉल 13. चला तिसरा गोलंदाज आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. कुणाच्या खांद्यावरती कुणाचे ओझे. यस इसे कहते हैं जलवा. आहा काय ती स्माइल. यस अभी कैसा भागता है, गुली गुली भागता है. आता गडी जाऊन कळपात बसला. आता गवस म्हणजे माझले नाही, गवसला तरी हेडशॉट. टॅडम टुंग. 12 बॉल 13. गोलंदाज आलेला आहे साहिल. सुभाष आता बाप आणि लेख. बाप वटे हो, बाप डायरेक्ट खोपड्याला, पोऱ्या डायरेक्ट वटे हो. म्हणजे आता विकेट किपर आता गोलंदाज साहिल. साहिल जर का विकेट घेत असेल तर एका विकेटसाठी 1000 रुपये. बंटी दादा त्यांच्या माध्यमातून एका विकेटसाठी 1000. आबाल बिऊ नको रे, आबा जाड्या म्हणून काय झाला, टेन्शन नको जाऊ, कार्यक्रम होऊन दे आपला. 12 मध्ये 12 बनवायचे आहेत. स्ट्राईक एन होती राजा. गोलंदाज तयार होईल साहिल. आणलेला बरोबर गंडीत बारीक 7 बॉल पण चॅप्टर आहे जरासा बोंधायला आता, पण नाही जमला कार्यक्रम. राजाना वजत बाजा वाजायला. एक सिंगल आले. आता 11 मध्ये 11. 11 बॉल 11. आता मात्र गुडगुडीत बॅस्ट म्हणजे आहे सूरज अगोलू. सूरज आहे स्ट्राईक एन वरती. धोदानी या टीमचा. राजा सारखं 2 टिकायला लागते ते काम जमल त्याला. निवार गडी आहे. बॉलर कवळा कवळा बॉलर तयार. या ही वेळेस हो हा ये भावा काय सांगतो, मिळतील 6 धावा. टाळ्यात बॉल चौकार आला का काय तोंडा गुलाबाचे फुला आधी यांचे. काय झालं उलाचा बॉल कचपटला का कोणाला, नारळ आता फुटतो का मग फुटतो. ते आहे बरोबर आहे.
आता 35 धावा बनलेल्या आहेत. 10 चेंडूंना 5 धावा. 10 बॉल 5. सोनू शेट नका घाबरू, तुम्हाला भेटतील 4. संदीप दादा चषकाचं खऱ्या अर्थाने आयोजक संदीप दादा निरगुडा यांच्या माध्यमातून दोस्ती चषक या स्पर्धेसाठी भरपूर शुभेच्छा आलेल्या आहेत. तुमचं मनाच्या अंतःकरणापासून आभार आहेत. सध्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. 10 बॉल 5 धावा बनवायच्या आहेत. कंपल्सरी चेस धावा बनवायच्या आहेत. चला यस डोनेवाडी तुमची बॅटिंग आहे का? आणि या सीते फलंदाज बाद होतोय. विकेट आलेली आहे. आता पुढच्या मॅच साठी माऊली 11 बोरीचीवाडी आपला निर्णय असेल त्या निर्णयावरती तयार राहा. यस आणि त्याचबरोबर डोनेवाडी आपणही तयार राहा. सामना संपला की ज्याचं क्षेत्ररक्षण असेल त्यानं लगेच मैदानाच्या आतमध्ये एका साईडने दाखल व्हायचं आहे. आपण याची नोंद घ्या. आणि यावेळेस मैदानाच्या आतमध्ये नारायण 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 यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल. झाडा जुडा गट्टा गुट्टा सुरत बाद झालेला आहे. गुपगुपीत घाम आलेला आहे. केताची स्टाईली मस्त झापूक झुपूक आहे. नाच करते काय धोदानीचा म्हणतात सुरत याला. समजले का तुले? चला गोलू म्हणतात याले. चला 35 धावा धावफलकावरती आहेत. 9 चेंडू 5 धावा. नारायण यावेळेस स्ट्राईक एटमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी साईलला करणं गरजेचं राहील. नारायण स्ट्राईक एटवरती तयार. राजा नॉन स्ट्राईक एटवरती. गोलंदाज साहिल. ओहो फुलटॉस बॉल. फटका आहे. खोपड्याला शिकायला पण काय नाही तिकडे कार्यक्रम टेकायला आहे. कारण आलाय सांगा नो बॉल खाण्या बॉल नासका बॉल खुचका बॉल दलिंदर बॉल पनवत्या बॉल वाटला बॉल दलफद्र्या बॉल सडका बॉल. नो +1 2 धावा. आता मात्र 37 धावा. शेवटचे 9 चेंडू आणि 3 धावा. 9 बॉल 3 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायचे आहेत. ब्रदर स्पोर्ट लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जोडलेले प्रेक्षक मायबाप तुमचे सहर्ष मनपूर्वक असणे स्वागत आहे. या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक. एक सिंगल वेगानं बनलेली आहे. दुसरी साडी निघालेत आणि सामना लेवल झालेला आहे. म्हणजे आता एका धावेची गरज आहे. 39 बनलेले आहेत. एका धावेची गरज. 6 बॉल आता एका धावेची गरज. चांगली गोलंदाजी करणं अपेक्षित राहणार आहे. 6 मध्ये 1 धाव सांगायला सोपी आहे. बनवायला तेवढी सोपीही नाही आणि अवघडही नाही कारण क्रिकेट आहे. आता गोलंदाज ज्याला होतं झोपेमध्ये भास त्याचं नाव सुभाष. गोलंदाजी मार्क होती. मगाशी मुलांना सेट घातलं. आता सुभाष म्हणजे आता अनुभवाचा वापर त्याला करावा लागणार आहे. सुभाष तयार आहे. चला स्पीडअप घ्या. कोऑपरेट करा वेळेसाठी. चला अगदी आपण पाहत आहे 6 बॉलमध्ये 1 धाव थांबवायचे आहेत. आता गोलंदाजसाठी चॅलेंज राहिलेला आहे. सुभाष तयार. समोर आहे नारायण 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 धोदानीचा नारायण 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 आणि सामना फिनिश. हार्डलक टीम पेंडर गोल आणि अभिनंदन टीम दुधानी विजय संघाचं अभिनंदन. हारलेल्या संघाचं गोडसं कौतुक. चला लगेच क्षेत्ररक्षणासाठी एका साईडनं मैदानात दाखल व्हायचं. वेळ वाचवायचा आपल्याला विनंती आहे.